नमस्कार मित्रांनो, संकल्प वर्धेचा या आपल्या YouTube चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथमतः सहर्ष स्वागत. मित्रांनो, जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे ज्यांनी व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी आपल्या आधीचे पण व्हिडिओ व्यवस्थित असे पाहून घ्या. मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालवता आपण आज डायरेक्ट प्रश्नांना सुरुवात करू. मित्रांनो, पहिला प्रश्न बघा. नायिकाभेद या ग्रंथाचे ग्रंथकार कोण? आता पहिलाच प्रश्न इम्पॉर्टंट आहे. नायिकाभेद या ग्रंथाचे ग्रंथकार कोण आहेत? ऑप्शन बघा, छत्रपती संभाजीराजे, महाराणी ताराबाई, छत्रपती शाहू महाराज यापैकी नाही. तर नायिकाभेद या ग्रंथाचे ग्रंथकार आहेत छत्रपती संभाजी महाराज. दुसरा बघा, कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर टिंब राज्यात आहे. सरोवराचे नाव काय आहे? कोलेरू. आणि कोलेरू व पुलिकत अजून एक ऍड करा. कोलेरू व पुलिकत हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहेत? ऑप्शन बघा, केरळ, राजस्थान, ओडिशा आणि आंध्र प्रदेश. कोलेरू व पुलिकत ही गोड्या पाण्याची सरोवरे आहेत ती आंध्र प्रदेश या राज्यात आहेत. लक्षात राहू द्या, कोणत्या राज्यात आहेत? आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न बघा, पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड किती कार्यकाळासाठी होते? पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड किती कार्यकाळासाठी होती? ऑप्शन बघा, 2.5 वर्ष, 5 वर्ष, 1 वर्ष आणि 1.5 वर्ष. तर 2.5 वर्षासाठी त्यांची निवड होत असते. लक्षात राहू द्या, किती वर्षासाठी? 2.5 वर्षासाठी. चौथा प्रश्न बघा, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली विचारली? प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 2016, 2018, 2020, 2006. तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची सुरुवात जी आहे ना ती 2016 या साली झालेली आहे. लक्षात राहू द्या, कोणत्या वर्षी झाली? 2016. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, सायन्सचा एकदम महत्वाचा असा. झिंक या मूलद्रव्याची संज्ञा पर्यायातून निवडा. झिंक या मूलद्रव्याची संज्ञा निवडायची आहे. ऑप्शन पहिलं बघा, ZNK, ZK, Z आणि ZN. तर झिंक या मूलद्रव्याची संज्ञा जी आहे ना ती आपण ZN या नावाने दर्शवतो असतो. लक्षात राहू द्या, कोणत्या नावाने? तर ZN नावाने उल्लेख होतो. पुढचा 6वा प्रश्न बघा, विधानसभा सदस्यांची वयोमर्यादा किती वर्ष आहे? विधानसभा सदस्यांची वयोमर्यादा किती वर्ष आहे? ऑप्शन बघा, 25 वर्ष, 18 वर्ष, 21 वर्ष आणि 30 वर्ष. मित्रांनो, 25 वर्ष एवढी वयोमर्यादा आहे. लक्षात राहू द्या, किती वर्ष? विधानसभा सदस्यांची वयोमर्यादा किती वर्ष कमीत कमी? तर 25 वर्ष. 7वा प्रश्न बघा, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमान्वये मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली? आता कोणत्या कलमानुसार? ऑप्शन बघा, कलम 40, कलम 48, कलम 46 आणि कलम 45. तर मित्रांनो, कलम 45 नुसार, भारतीय संविधानाच्या कलम 45 नुसार मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे. पुढे बघा, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लादायी अधिकार क्षेत्र. सर्वोच्च न्यायालयाचे सल्लादायी अधिकार क्षेत्र कोणते? ऑप्शन बघा, कॅनडा, जर्मनी, आयर्लंड आणि यापैकी नाही. तर मित्रांनो, सल्लादायी अधिकार क्षेत्र जे आहे ते कॅनडा आहे. लक्षात राहू द्या. 9वा प्रश्न बघा, अमरावती येथे खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? आता अमरावती येथील विद्यापीठ कोणतं आहे? ऑप्शन बघा, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ. तर मित्रांनो, या ठिकाणी अमरावती जिल्ह्यात कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ जे आहे ती अमरावती जिल्ह्यातील विद्यापीठ आहे. 10वा प्रश्न बघा, 73व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका किमान किती वयोमर्यादा आवश्यक आहे? निवडणुकीसाठी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? ऑप्शन बघा, 30 वर्ष, 25 वर्ष, 18 वर्ष आणि 21 वर्ष. तर मित्रांनो, पंचायत राज संस्थेच्या निवडणुकीसाठी किमान 21 वर्ष इतकी वयोमर्यादा जी आहे ती आवश्यक आहे. किती वर्ष? 21 वर्ष. 11वा प्रश्न बघा, कोलकाता येथे टिंब आहे. आता कोलकाता येथे काय आहे? ऑप्शन बघा, संगीत नाटक अकॅडमी, सालारजंग म्युझियम, इंडियन म्युझियम आणि भारत भवन. तर कोलकाता येथे काय आहे? इंडियन म्युझियम आहे. लक्षात राहू द्या, काय आहे? इंडियन म्युझियम. 12वा प्रश्न बघा, महानगरपालिकेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? आता महानगरपालिकेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? ऑप्शन बघा, 3, 2.5, 4 आणि 5. तर महानगरपालिकेचा कार्यकाळ जो असतो तो 5 वर्षाचा असतो. लक्षात राहू द्या, किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा कार्यकाळ असतो. 13वा प्रश्न बघा, चंद्रावर मोहीम करणारा भारत हा टिंब क्रमांकाचा देश आहे. आता चंद्रावर मोहीम करणारा भारत जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे? ऑप्शन बघा, 6व्या, 10व्या, पहिल्या आणि 4थ्या. चंद्रावर मोहीम करणारा भारत हा जगातील 6व्या क्रमांकाचा देश आहे. लक्षात राहू द्या, कितव्या क्रमांकाचा देश आहे?
तर 6व्या क्रमांकाचा देश आहे. 14 प्रश्न बघा, रवींद्रनाथ टागोर यांना टिंब नावाने देखील ओळखले जात असे. आता रवींद्रनाथ टागोर यांना कोणत्या नावाने अजून ओळखले जात होते? देशबंधू, आचार्य, वंगबंधू आणि गुरुदेव. तर रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव या नावाने सुद्धा ओळखले जात होते. लक्षात राहू द्या. ऑप्शन नंबर 4 आपले बरोबर राहणार आहे. 15 प्रश्न बघा, मुंबई हे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या महामंडळाचे आहे? आता मुंबई हे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या महामंडळाचे मुख्यालय आहे? ऑप्शन बघा, मराठवाडा विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, महाराष्ट्र वन विकास महामंडळ मर्यादित, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ. तर मुंबई येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मुख्यालय आहे. लक्षात राहू द्या. कशाचे आहे? महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे मुख्यालय आहे. 16 प्रश्न बघा, चुकीचा पर्याय निवडा. आता 4 पैकी तुम्हाला काय करायचं आहे? एक चुकीचा आहे तो पर्याय निवडायचा आहे. पहिला बघा, राष्ट्रीय सुरक्षा दिन 4 मार्च, राष्ट्रीय डेंग्यू दिन 16 मे, राष्ट्रीय प्रसारण दिन 22 जुलै. सर्व पर्याय योग्य आहेत. तर चुकीचा पर्याय जो आहे ना, तो राष्ट्रीय प्रसारण दिन 22 जुलै हा जो पर्याय आहे 3 नंबरचा, तो चुकीचा पर्याय आहे आणि हे आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. 17 बघा, महाराष्ट्रात टिंबटिंबवा जिल्हा म्हणून पालघर जिल्हा अस्तित्वात आला. आता कितवा जिल्हा म्हणून पालघर जिल्हा अस्तित्वात आलेला आहे? ऑप्शन बघा, 35, 37, 36 आणि 39. तर 36वा जिल्हा म्हणून पालघर जिल्हा अस्तित्वात आलेला आहे. सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा कोणता महाराष्ट्रातला? तर तो पालघर जिल्हा आहे. 18वा प्रश्न बघा, हरभरा या पिकावरील रोग पर्यायातून निवडायचा. आता हरभऱ्यावर कोणता रोग येतो ते पर्यायातून निवडा. तुडतुडे, घटे अळी, हिरवी अळी. मित्रांनो, दिलेले सर्व जे आहेत ना ते रोग हरभऱ्यावर येत असतात. लक्षात राहू द्या. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 आपल्या बरोबर राहणार आहे. 19वा प्रश्न बघा, भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत राज्यघटनेत दुरुस्तीद्वारे बदलता येऊ शकते. त्यासाठी घटना दुरुस्ती टिंबद्वारे मंजूर होणे आवश्यक असते. आता ऑप्शन बघा, लोकसभेचे 2/3 बहुमत काय आवश्यक असते? लोकसभेचे तसेच राज्यसभेचे 2/3 बहुमत लोकसभा आणि राज्यसभा दोहोंच्याही साध्या बहुमताने आणि किमान निम्म्या घटक राज्यांची मान्यता. 14 पर्याय बघा, लोकसभा आणि राज्यसभा दोहोंच्याही 2/3 बहुमताने आणि किमान निम्म्या घटक राज्यांची मान्यता. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर जे आहे ना ते 4 नंबरचे आपले जे आहे ते ऑप्शन बरोबर राहणार. लक्षात राहू द्या. व्यवस्थित असं पाहून घ्या. मित्रांनो, आजचे हे होते आपले 20 प्रश्न. ते कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि ज्यांनी कोणी आपला चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या आधीचे पण झालेले व्हिडिओ सर्वांनी पाहून घ्या. मित्रांनो, भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.